मित्रांनो, पाणीपुरीच्या पाण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला घ्यायचे आहेत 2 हिरव्या मिरच्या, म्हणजे आपल्याला जसं तिखट लागेल त्यानुसार. हे मी वॉश करून घेतलेले आहे. त्याच्यासाठी हिरवा धनिया, त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पुदिन्याची पानं. हा पण मी वॉश करून घेतलेला आहे. ते तुम्हाला त्याची चव आवडत असेल तर टाकायचं, नाहीतर स्किप करू शकता. हे आपण टाकलेले आहेत हिरवे ताजे पुदिन्याची पानं. त्याच्यानंतर याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरं ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला स्वादासाठी टाकायचं आहे ब्लॅक सॉल्ट म्हणजेच काळं मीठ. हे आपण स्वादानुसार ॲड करू शकतो. ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे. आपण आता याच्यात 2 चमचे साखर टाकणार आहोत. 2 चमचे साखर ॲड करणार आहोत. 2 चमचे साखर ॲड करून झाल्यानंतर आपण आता हे मस्त मिक्सीमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्यानंतर त्याच्यात हे थोडंसं मी चिंच भिजवलेलं पाणी आहे, तर त्याच्यात आपल्याला ते ॲड करायचं आहे चिंचेचं पाणी, म्हणजे त्याची आपल्याला चव चांगली येईल. तर आपण हे अशा पद्धतीने तर मित्रांनो, पाणीपुरीचा मसाला आपला तयार आहे पाण्याचा. आपण त्याच्यात आता पाणी ॲड करू शकतो. पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी आपण याच्यात टाकू शकतात. मला एवढंच पाणी तयार करायचं आहे. एव्हरेस्ट पाणीपुरी मसाला नसल्यावर सुहाना मसाला किंवा एव्हरेस्ट मसाला ॲड करू शकतो, जर पाणीपुरी मसाला नसल्यास. जर तुमच्याकडे पाणीपुरी मसाला अवेलेबल असेल तर तो तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो, हे झालं आपलं पाणीपुरीचं पाणी. तर पावसाळ्यात कसं आहे ना मित्रांनो, बाहेरची पाणीपुरी खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या मुलांसाठी घरीच पाणीपुरी बनवा. तर मित्रांनो, जो 10 मिनिटापूर्वी आपण पाणीपुरीसाठी पीठ तयार केलं होतं, ते आता किती छान तयार झालेलं आहे आणि किती छान फुगलेलं सुद्धा आहे. तर आपण आता याच्या मस्त गोळ्या तयार करून घेऊया, लाटून घेऊया. जर तुम्हाला याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून आणि छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर तशा करू शकता, पण मी मोठी पुरी करून त्याच्यातून छोटे छोटे पुऱ्या कापून घेणार आहे, तयार करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातून पाणीपुरीच्या साईजच्या अशा पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत. आणि हां, एक लक्षात ठेवायचं, यांना उलटं करायचं नाही. जशा आहेत तशाच ठेवायच्या आणि तेलात सुद्धा तशाच आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. तर बघत आहात मित्रांनो तुम्ही, आता मी अशा छान पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करत आहे.
एक एक पुरी लाटायला जास्त वेळ जातो, म्हणून आपण मोठी पुरी लाटून अशा पुऱ्या तयार करू शकतो, म्हणजे आपला वेळ वाचतो. आपल्या एका पोळीत 10 ते 15 अशा पुऱ्या तयार होतात. आता अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. आता मी अशा प्रकारे ह्या सुद्धा पुऱ्या तयार करून घेणार आहे. एक लक्षात ठेवायचं, काठाला तडे पडू द्यायचे नाही. तर अशा प्रकारे आपल्या एका पोळीमध्ये 10 ते 15 पुऱ्या होतात. तर मित्रांनो, आपण बटाट्याचं सारण पाणीपुरीसाठी हे आधीच तयार करून घेतलेलं आहे. 3 ते 4 बटाटे उकडायचे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रक याची फोडणी द्यायची आणि परतून घ्यायचा आहे शिजवलेला बटाटा ठेवलेला आहे मित्रांनो. तर आता तेल हे थोडं कडक तापू द्यायचं आणि नंतर गॅस मंद आचेवर करायचा. जास्त जाड नाही, बारीक नाही, पुऱ्या अशाच ह्याच्यातच राहू द्यायच्या. मीडियम शेप आणि जास्त जाड नाही करायच्या. अशा प्रकारे आम्ही सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी आता तेलात तळणार आहे. या पुरीला सारखं असं करायचं, त्याच्यावर तेल टाकायचं, म्हणजे पुरी छान अशी फुगते. आणि बघा मित्रांनो, पुरी एकदम छान अशी फुललेली आहे. बघू शकता तुम्ही, पुरी एकदम छान फुगलेली आहे. तर आपण दुसरी पुरी पण तशीच टाकायची आणि तीच प्रोसेस करायची. पुरीवर तेल टाकत राहायचं, म्हणजे पुरी छान फुगून वरती येते. अशा प्रकारे आपण हळूहळू तेलात सगळ्या पुऱ्या ॲड करणार आहोत आणि पुऱ्यांना बदलवत राहायचं. आता हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या हळूहळू तेलात ॲड करायच्या आहेत. पुरीवर तेल टाकत राहायचं आहे, म्हणजे पुरी छान अशी फुगते. आणि गॅस आपल्याला कमी आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे पुरी कडक आणि छान अशी तयार होईल. तर आपण टाकलेल्या पुरीवर असं तेल टाकत राहायचं आहे. आपण जेवढं तेल टाकलं, कढई जेवढी मोठी राहिली तेवढ्या पुऱ्या आपल्याला तळता येतील. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. बघा मित्रांनो, पुऱ्या किती छान फुलत आहे. तेल टाकल्यानंतर पुरी फुगून आपोआपच वरती येते. हे बघा मित्रांनो, असं तेल टाकत राहायचं, म्हणजे पुरी छान फुगून वरती येते. आणि तिला खाली वर असं बदलत राहायचं. तर बघा मित्रांनो, आपली पाणीपुरी च्या पुऱ्या किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आकार अजून थोडा मोठा करू शकतात. मी थोड्या, माझ्या मुलाला लहानच आवडतात म्हणून मी लहानच केले. बघा मित्रांनो, अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळायच्या आहेत. मी सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे मी
सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. बघा मित्रांनो, पाणीपुरीसारख्या एकदम कडक आणि कुरकुरीत तयार अशा होणाऱ्या पुऱ्या. बघा मित्रांनो, आपण आधी पाणी तयार केलेलं होतं, त्याच्यानंतर मिश्रण आणि पुऱ्या तयार केल्या. आता पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत. बघू शकता मित्रांनो, आपण त्याच्यात बटाटा भरला, त्याच्यानंतर आपण त्याच्यात पाणी ॲड करायचं. झाली पाणीपुरी तयार. बघा मित्रांनो, किती छान पाणीपुरी आपण 15 मिनिटात तयार करू शकतो. माझ्या मुलाला अशीच पाणीपुरी आवडते. करून दाखवते. बघा मित्रांनो, अगदी ठेल्यासारखी पाणीपुरी तयार होते. आपल्या मुलांना बाहेर घेऊन जाण्यापेक्षा घरचं खाऊ घातलेलं चांगलंच असतं. बघा मित्रांनो, माझ्या मुलाला माझ्या हातची पाणीपुरी खूप आवडते, म्हणून मी पाणीपुरी घरीच तयार करते. आणि अशा पद्धतीने केली ना मित्रांनो, खूप छान पाणीपुरी. आणि मी चॅनलला नवीनच आहे, म्हणून तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा मित्रांनो, आपण जे पाणी तयार केलेलं होतं ते इथं ॲड करत आहोत. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना व मित्रांना नक्कीच पाठवा. त्यांच्या आरोग्यासाठी हे चांगलंच असेल. तर बघा मित्रांनो, माझी पाणीपुरी तयार झालेली आहे आणि हा माझा मुलगा ट्राय करत आहे. तर जे लोक पाणीपुरीचा ठेला लावून जे लोक बनवतात त्यापेक्षा ही अप्रतिम झालेली आहे. तुम्ही देखील ही पाणीपुरी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.